देवाचा न्याय नक्की होतो. सासूला वृद्धाश्रमात पाठवताच घरी असं काही घडलं की सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणतात ना, कर्माचं फळ कधी ना कधी मिळतंच. चित्राताई आणि मनोहरराव यांना विशाल नावाचा मुलगा होता. लग्नानंतर जवळजवळ त्यांना 11 वर्षांनंतर विशालचा जन्म त्यांच्या घरात झाला होता. त्यामुळे विशाल सर्वांचाच खूप लाडका होता. चित्राताई, मनोहरराव आणि विशाल असा सुखी परिवार होता त्यांचा. पण म्हणतात ना, सुखी परिवाराला, सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागते. तसंच काहीसं त्यांच्या संसाराचं झालं आणि त्यांच्या संसाराला जणू नजरच लागली. अचानक एके दिवशी मनोहरराव यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे दवाखान्यात त्यांना ॲडमिट करण्यात आलं. दवाखान्यात गेल्यावर त्यांना कळालं की त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे. पॅरालिसिसच्या अटॅकमुळे त्यांची एक बाजू पूर्ण निकामी झाली होती. त्यांच्या शरीराची एकच बाजू काम करत होती, दुसरी बाजू पॅरालिसिसमुळे पूर्ण निर्जीव झाली होती. 1 महिनाभर दवाखान्यात राहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जायला सांगितलं. वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला त्यावेळेस विशाल खूप छोटा होता, तरी तो आईबरोबर वडिलांची काळजी घेत होता. आईची धावपळ पाहत होता. असेच काळजी घेत घेत 1 वर्ष निघून गेले. चित्राताई पूर्ण थकून जात होत्या, कारण मनोहररावांना पूर्ण चित्राताईंवर अवलंबून राहावं लागत असायचं. आणि एके दिवशी मनोहररावांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचं त्यातच निधन झालं. मनोहररावांचं निधन झालं त्यावेळेस विशाल अवघा 15 वर्षांचा होता. चित्राताईंनी विशालला हाताशी धरून मनोहररावांचे सर्व विधी कार्य पूर्ण केले. चित्राताई आणि विशाल आता हे दोघे एकमेकांना आधार होते. चित्राताईंनी विशालला खूप चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. चित्राताई मनोहररावांच्या जाण्याने खूप खचून गेल्या होत्या आणि आपला वेळ घालवण्यासाठी दररोज मंदिरात जात असायच्या. जवळजवळ चित्राताई दररोज 2 ते 3 तासांसाठी मंदिरात जात असत. भरपूर नवस केल्यानंतर लग्नाच्या 11 वर्षांनी विशालने त्यांच्या पोटी जन्म घेतला होता. त्यामुळे चित्राताईंना विशालचा एक आधार होता. विशाल ही आपल्या आईची पूर्णपणे काळजी घेत होता. चित्राताईंनी विशालचं लग्न एका घरंदाज मुलीशी करून दिलं होतं, प्रणिता आणि विशालचा संसार चालू होता. सुरुवातीला सर्व काही छान चालू होतं. नंतर प्रणिताने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. चित्राताई सकाळी सकाळी मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या. नेहमीप्रमाणे त्या मंदिरात जात असायच्या आणि आजही त्या जात होत्या. दरवाजा थोडा उघडाच होता आणि त्यांची सून सकाळी सकाळी कटकट करायला लागली. प्रणिता तिच्या पतीला म्हणाली, ही रोजचीच कटकट झाली आहे. मला तर खूप वैताग आला आहे तुमच्या आईचा. आई मला रोज संध्याकाळ सकाळ नीट झोपून देत नाही. स्वतः सकाळी सकाळी छान तयारी करून मंदिरात निघून जातात आणि घरातील सर्व कामे मलाच करायला लागतात. तेव्हा विशाल तिला म्हणतो, अगं प्रणिता, घरातील सर्व कामे तू एकटी थोडी करतेस. घरातील धुणी भांडी आणि साफसफाई करण्यासाठी कामवाली ताई ठेवली आहे ना. आपण आणि बाकीच्या सर्व कामांमध्ये आई तुला मदत करतेस. मग का सकाळी सकाळी उगाचच कटकट करत आहेस तू? त्यावर प्रणिता म्हणते, धुणी भांडी या व्यतिरिक्त भरपूर कामं असतात घरात. तुमची आई दिवसभर मंदिरात जाऊन बसते आणि त्या घरी येईपर्यंत माझं सर्व काम झालेली असते. त्यांचा घरात अजिबात चित्त लागत नाही. मला हे कळतच नाही, त्यांचा घरात चित्त लागत नाही तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात का सोडून येत नाही? त्यावर विशाल प्रणिताला म्हणतो, तुला किती वेळा सांगितलं आहे माझी आई आहे, ती असं काही बोलत जाऊ नकोस आईबद्दल. विशाल त्यावर बोलतो, हे तुझं रोजचं झालं आहे, गप्प बस आणि शांतपणे झोपू दे मला. चित्राताईंनी त्याचं संपूर्ण बोलणं ऐकलं असतं आणि त्यांना ठाऊक होतं की त्यांच्या सुनेचं हे रोजचंच झालं आहे. तिने घरातील संपूर्ण वातावरण खराब केलं आहे. म्हणून शांतता मिळावी यासाठी चित्राताई दररोज 2-3 तास मंदिरात निघून जात होत्या. विशाल आणि प्रणिताला एक मुलगी होती. तिला आजी बरोबर राहायला खूप आवडायचं, परंतु प्रणिताला तिची सासू अजिबात आवडत नव्हती. जेव्हा सई तिच्याबरोबर आजी बरोबर खेळत बागडत असायची तेव्हा प्रणिताला ते सहन होत नव्हतं. तिला खूप राग यायचा. सई आजीशिवाय अजिबात राहत नव्हती. विशाल जेव्हा ऑफिसवरून घरी यायचा तेव्हा प्रणिता एकच कटकट करत राहायची, एकच कटकट बोलायची, दिवसभर तुमच्या आईचं करून मी खूप थकली आहे. त्या दिवसभर अंथरुणावर लोळत असतात, काही काम करत नाही. चित्राताईंची
नेहमीच इच्छा असायची की त्यांच्या सुनेवर जास्त कामाचं ओझं पडू नये. त्या सतत तिला कामात मदत करत असायच्या. जेव्हा त्यांच्या कामवाल्या ताईची सुट्टी असायची तेव्हा त्या न सांगता धुणी भांडी करून ठेवत असायच्या. पण तरीही त्यांना वृद्धाश्रमातच पाठवायचे होते म्हणून ते वातावरण घरातलं खराब करत होती. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं काढत होती आणि हे सर्व चित्राताईच्या लक्षात येत होतं. एक दिवस चित्राताई त्यांच्या रूममध्ये झोपल्या होत्या आणि झोपेत त्या काहीतरी बडबड करत होत्या. विशालला आईच्या रूमच्या 4 लाईट्स चालू दिसतात. तेव्हा त्या आईच्या रूममध्ये जातो आणि आईला उठवतो. आईच्या डोक्यावर हात ठेवून विशाल आईला विचारतो, आई तुला काही झालं आहे का? तू कसला विचार करत आहेस का? कसलं टेन्शन आहेस का तुला? तेव्हा आई म्हणाली, बाळा माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये दररोज भांडणं होतात. घरातील वातावरण पूर्ण खराब झाले आहे. मी तर माझे आयुष्य खूप चांगले जगले आहे. आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी खूप आनंदात राहावं, सुखाने संसार करावा. म्हणूनच मला असं वाटतंय की तू मला वृद्धाश्रमात सोडून ये. तर विशाल आईला म्हणू लागला की आई मी तुला माझ्यापासून दूर कसं करू शकतो? तू तर माझा जीव की प्राण आहेस. आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्याच मेहनतीचं फळ आहे. माझ्यावर तुझे उपकार आहेत. आई हो बेटा, मला ते सगळं समजतंय, सगळं समजत आहे, परंतु माझ्यामुळे घरातील वातावरण खराब होत आहे. हे पाहून मला खूप वाईट वाटतं. काही दिवसांनी मी वृद्धाश्रमात जाते आणि घरातील वातावरण व्यवस्थित झाल्यावर मी पुन्हा येईल. माझी हवा पाणी पालट होईल आणि मला बरंही वाटेल. आणि आजकाल वृद्धाश्रमात सगळ्या सुखसोयी असतात. मलाही तिथे माझ्या समवयस्कर माणसं मिळतील, लोक मिळतील. मलाही त्यांच्यामध्ये खूप बरं वाटेल. आणि तुम्हाला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही तिथे या, मला भेटायला येत जा. विशाल आपल्या आईचे बोलणे ऐकत होता आणि तिच्याकडे एकटक पाहत होता. आईच्या चेहऱ्यावर हसू होते, परंतु त्यामागे असलेले दुःख विशालला स्पष्टपणे दिसत होते. त्याचाही नाईलाज होता. तो जाऊन अंथरुणावरती पडला. आता त्याची झोप पूर्ण उडाली होती. तो विचार करता करता भूतकाळात रममाण झाला आणि जुन्या सर्व गोष्टी त्याला आठवू लागल्या. तो फक्त 4 वर्षाचा असतानाच त्याचे वडील त्याला सोडून गेले होते आणि नातेवाईकांनी चित्राताईंवर दुसरं लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली होती. चित्राताईंनी नकार दिला. मी स्वतः माझ्या मुलाचे पालन पोषण करेल असं त्यांनी सांगितलं. चित्राताई शिकलेल्या नव्हत्या, परंतु त्या स्वयंपाक खूप छान करत होत्या. म्हणून त्यांनी मेस चालू करण्याचा निर्णय घेतला. मेस चालूही केली आणि दिवस रात्र मेहनत करून आपल्या मुलाला खूप चांगलं जीवन दिलं त्यांनी. म्हणूनच विशाल आज एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत आहे. त्याने आईचे संघर्षाने भरलेले जीवन पाहिलं होतं. म्हणूनच त्याची इच्छा होती की आपलं लग्न झाल्यावर त्याची बायको नोकरी न करता घर सांभाळेल आणि आईला आराम देईल. परंतु विशालच्या आईवर असलेलं प्रेम प्रणिताला अजिबात आवडत नव्हतं. प्रणिता आधीपेक्षा आता खूप चिडचिड करायला लागली होती. चिडचिड करत होती कारण तिची मुलगी सई आजी वेळ अजिबात राहत नव्हती. त्याचा परिणाम असा झाला होता की प्रणिताला सासूचा राग यायचा. रागच करायला लागली आणि तिला वाटले ते शब्द बोलू लागली. चित्राताई खूप सहनशील होत्या, परंतु आता हे सगळं त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे झालं होतं. हळूहळू त्या खूप अस्वस्थ होत गेल्या. त्यांचा खोकलाही खूप वाढला होता. कधी कधी खोकत असताना त्यांना उलटी होत असे. आता तर खूप प्रणिता आपल्या सासूचा खूप तिरस्कार करायला लागली आणि आता तिने मनाशी ठाम निश्चय केला की आपल्या सासूला वृद्धाश्रमातच पाठवून राहील. आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की चित्राताई स्वतःहून वृद्धाश्रमात जायला तयार झाल्या. विशालही सर्व समजत होते. आईला घरात खूप बंधने आहेत, ती तिचं मन मारून जगत आहे. या सगळ्याचा परिणाम तिच्या तब्येतीवरती होत चाललेला होता. शेवटी हताश होऊन विशालने सई वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून सई आजीला बिलगली. तिला जाण्यास नकार देऊ लागली. मी आजीला कुठेही जाऊ देणार नाही, ती माझ्या जवळच राहील असं बोलून ती मोठ्याने रडायला लागली. ते बोलून विशाललाही खूप वाईट वाटलं, पण शेवटी त्यानेही मन धीट करून सईला समजावले, बेटा काही वेळासाठी आजीला आरामाची गरज आहे. थोड्या दिवसानंतर जेव्हा आजीला बरं वाटेल तेव्हा आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊ. शेवटी नाईलाज आणि विशाल आईला वृद्धाश्रमात सोडून आला. आईच्या वृद्धाश्रमात जाण्याने विशाल आणि सई दोघेही खूप निराश झाले होते, परंतु प्रणिताला मात्र खूप आनंद झाला होता.
सई रोज शाळेतून आल्यावर आजीच्या रूममध्ये जाऊन बसत होती. तिची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तिला तिकडेच बसायला खूप आवडायचं. आता हळूहळू विशालही त्याच्या कामात व्यस्त झाला होता. विशाल बराच वेळा विचार करत असे की आता आईला घरी आणूयात, परंतु तो पुन्हा काही ना काही कामात व्यस्त होऊन जात असायचा. असे करता करता 4 महिने उलटून गेले आणि एके दिवशी विशालला वृद्धाश्रमातून फोन आला. काल रात्री तुमच्या आईला हार्ट अटॅक आला होता आणि त्यामध्येच त्यांचं निधन झालं. तुम्ही लवकरात लवकर इथे या. हे ऐकून विशाल एकदम सुन्न झाला. जमिनीवर खाली बसला आणि रडू लागला. तो स्वतःला दोष देऊ लागला की मी किती क्रूर आहे. स्वतःच्याच आईला वृद्धाश्रमात सोडून आलो. तिला घरी आणतो म्हणताच दूर तिला एकदाही भेटायला गेलो नाही. मी त्या आईला कसं विसरलो, जिने संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी वेचले. तीच तर माझ्यासाठी जणू काही देवाचंच रूप होती आणि तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत नव्हतो. मी खूप चुकीचं केलं आहे. विशालच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तेवढ्यात प्रणिताताई बाजारातून आली आणि विशालला ओरडली. रडताना पाहून तिला धक्का बसला. तेव्हा तिने विशालला विचारलं, काय झालं, असं का रडत आहात? प्रणिताला पाहून विशाल जोराजोराने रडू लागला आणि तिला बोलला, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. मी काय केलं आहे, मला काहीतरी सांगा ना. तेव्हा विशाल तिला म्हणाला, तुला जे पाहिजे होतं ना तेच झालं आहे. तुला माझ्या आईपासून सुटका हवी होती ना, आता ती कायमची सोडून गेली आहे. झालं ना तुझ्या मनासारखं. हे ऐकून प्रणिताला खूप वाईट वाटलं. प्रणिताला धक्का बसला. सई जोराजोरात रडू लागली. प्रणिताने विशालची माफी मागितली आणि त्याचे सांत्वन करू लागली आणि त्याला म्हणाली, आपल्याला लगेच निघावे लागेल. परंतु घराबाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि वारा चालू होता. थोडा पाऊस कमी झाल्यावर आपण लगेच निघूया, पण पाऊस काही थांबत नव्हता. विशालने थोडाही विचार न करता ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. परंतु ड्रायव्हरने सांगितले की वृद्धाश्रमाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत. पूर येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत बाहेर निघणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे आपण पाऊस कमी होण्याची वाट पाहूया. आणि इकडे विशाल वृद्धाश्रमातून पुन्हा फोन आला, तुम्ही वेळेवर आला नाहीत तर वृद्धाश्रमातील अधिकारीच तुमच्या आईवर अंत्यसंस्कार करतील. पाऊस थोडाही थांबायचं नाव घेत नव्हता. विशाल पूर्ण रात्रभर पाऊस थांबण्याची वाट पाहत होता आणि स्वतःला दोष देत होता. पूर्ण रात्र अशीच निघून गेली. पाऊस जराही थांबला नाही. पावसामुळे त्यांना वेळेवर पोहोचता आलं नाही. वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांनीच त्यांच्यावर मग अंत्यसंस्कार केले. 2 दिवसानंतर विशाल आणि त्याच्या कुटुंबियांसमवेत वृद्धाश्रमात पोहोचला आणि आईच्या अस्थी विसर्जित करून शेवटी मोकळ्या हाताने घरी परतला. घरी येऊन विशाल आणि प्रणिता खूप दुःखी होतात. विशालचे कोणत्याच कामात मन लागत नव्हते. या सर्व घटनांमुळे सई एकदम शांत झाली होती. तिची आई जे खायला देत होती ते ती खात होती. जिथे बसायला सांगेल तिथे ती बसून राहत होती. सई शांतपणे सगळं काम करत होती. परंतु जेव्हा ती अभ्यासाला बसत होती तिच्या अभ्यासात मन लागत नव्हते. फक्त पुस्तक हातात धरून ती एकटक पुस्तकाकडे बघत बसायची, पुस्तकाकडे पाहायची. एके दिवशी ती जेव्हा शाळेतून घरी परतली तेव्हा ती येऊन पलंगावर पडली. प्रणिताने सईला हात लावून पाहिलं तर तिला खूप ताप आला होता. थर्मामीटर लावून पाहिले तर तिला जवळजवळ 105 ताप होता. प्रणिताने घाबरून विशालला फोन केला. ते दोघे लगेच सईला घेऊन डॉक्टरांकडे गेले. सईला सगळ्या ट्रीटमेंट केल्या, परंतु तिचा ताप काही उतरत नव्हता. ती झोपतानाही मला आजी पाहिजे असं बडबडत होती. असेच 15 दिवस निघून गेले तरी सईला काहीच फरक पडत नाही. शेवटी तिचे आई बाबा तिला घेऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे गेले. ती नेहमी बडबड करत असे, आजी तू माझ्याकडे परत ये. तिची मानसिक स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले की तिच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला आहे. तिच्या आजीसोबत तिच्या आठवणी आहेत. राहत नाही का ती? डॉक्टरांनी विचारले. विशालने डॉक्टरांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यानंतर सईची तब्येत बिघडली. हे सर्व सांगितले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की थोडं कठीण आहे, पण सईसाठी तुम्हाला हे करावंच लागेल. तुम्ही एका वृद्ध महिलेला घरी घेऊन या आणि जोपर्यंत सई पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तिला तुमच्या बरोबर ठेवा. डॉक्टरांनी सांगितलेला उपाय विशाल आणि प्रणिताला जरा विचित्रच वाटला, परंतु सईसाठी ते काही करायला तयार होते. खूप प्रयत्न करूनही त्यांना एक आजी भेटली नाही
की जी सईची आजी बनू शकेल. प्रणिता विशालला म्हणाली की आपण वृद्धाश्रमातून एखाद्या महिलेला घरी आणूया, घरी घेऊन येऊया. एकीकडे प्रणिता आपल्या सासूला कंटाळून तिला वृद्धाश्रमात सोडून आली होती आणि आज आपल्या मुलीमुळे तिला वृद्धाश्रमातून वृद्ध महिलेला घरी आणावं लागलं होतं. डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी वृद्धाश्रमात बोलणं केलं आणि वृद्धाश्रमातील अधिकारी म्हणाले की काही दिवसांपूर्वी एक वृद्ध महिला इथे आली आहे आणि तिला कोणीही नातेवाईक नाही. तिला आजपर्यंत कोणीही नातेवाईक इथे भेटायला आलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी तिच्या डोक्याला मार लागला होता म्हणून ती आपली ओळख विसरली आहे. ती एकटीच आहे म्हणून तिला तुमच्या घरात ठेवले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ना. त्या स्वभावाने खूप साध्या आहेत. हे ऐकून विशाल वृद्धाश्रमात गेला. त्या महिलेला भेटला. ती महिला अंग पिढेने खूप जाड होती. तिचे केसही कुरळलेले होते. तिच्या चेहऱ्यावर मोठा भिंगाचा चष्मा आणि शरीरावर काहीतरी लागल्याच्या खुणा होत्या. वृद्धाश्रमात आल्यानंतर विशाल डॉक्टरांना म्हणाला, ती महिला तर माझ्या आईच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. माझी आई अंगपिंडाने खूप सडपातळ होती. तिचे केस खूप लांब होते. माहीत नाही डॉक्टर, सई तिला आपली आजी मानेल की नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्ही सर्व माझ्यावर सोडा. डॉक्टरांनी त्या महिलेजवळ बसून सई सोबत ओळख करून दिली. सई त्या महिलेला म्हणाली, तू तर तेव्हा घरी होतीस ना आजी, परत कशी आलीस आणि तू एवढी जाड कशी झाली आहेस? तुझे केस कसे झाले तसे? तुझे केस त्यावर डॉक्टर सलूर सईला म्हणाले, तू आजारी पडली होतीस ना, म्हणून देवाने तुझ्या आजीला तुझ्यासाठी परत आणले आहे. आश्रयमध्ये त्यांनी स्वतःची खूप काळजी घेतली म्हणून त्या अशा सुदृढ झाल्या आहेत. तू त्यांच्यासोबत राहशील तर तूही अशी निरोगी राहशील. ही गोष्ट ऐकून सई खूप खुश झाली आणि आपल्या आजीला मिठी मारू लागली. आपल्या आईला म्हणू लागली, आई घरी चल ना, मला खूप भूक लागली आहे. आजी आणि आम्ही दोघी मिळून जेवण करू. सईचे बोलणे ऐकून प्रणिता खूप खुश झाली, परंतु तिला मनातल्या मनात स्वतःचा खूप राग येऊ लागला. ती विचार करू लागली की मी माझ्या चांगल्या सासूला चांगलं सांभाळलं नसतं. माझ्या सासूला जर चांगलं सांभाळलं असतं तर माझ्यावर आज ही वेळ आलीच नसती. हा दिवस बघण्यासाठी वेळ आली नसती. ती महिला लवकर त्यांच्यामध्ये मिसळून गेली. सई पण तिच्याशी हसत खेळत राहू लागली. सर्व काही आधीसारखे झाले होते, परंतु प्रणिता आता साधी राहिली नव्हती, आधीसारखी राहिली नव्हती. ती त्या महिलेसोबत खूप प्रेमाने वागत होती, त्यांची पूर्ण काळजी घेत होती. परंतु सईला आजीमध्ये वेगळेपणा दिसू लागला, कारण तिची आजी तिचा अभ्यास घेत असे, परंतु ती आता हे सर्व विसरली आहे. म्हणून सई नाराज झाली. विशालने सईला समजावले की आजी आता म्हातारी झाली आहे आणि या वयात बुद्धी कमजोर होती, म्हणून आजी तुझा अभ्यास घेऊ शकत नाही आहे. पण मी खुश आहे असं सई म्हणाली, कारण आजी आता माझ्या जवळ आहे आणि मम्मी आजीला आता काहीच बोलत नाही, तिच्याशी खूप प्रेमाने वागते. तेव्हा विशालच्या मनात विचार आला की माझी आई घरात असताना असे वातावरण असते तर तिलाही खूप बरं वाटलं असतं. विशालला त्याच्या आईची खूप आठवण येत होती. कधी कधी तर तो एकटा रूममध्ये बसून रडत असायचा आणि आज सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या आईच्या आठवणीने तो एकदम उदास झाला होता. सई खेळत खेळत विशालच्या रूममध्ये गेली आणि म्हणाली, तुम्ही का रडत आहात पप्पा? तुम्हाला काय झाले? आता तर आजी आपल्या सोबत आहे असे म्हणून ती रडू लागली. माझ्याकडे तुमची नाराजी दूर करण्याची खूप चांगली आयडिया आहे. आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका. आज आपण सर्वजण फिरायला जाऊया, खूप शॉपिंग करूया, माझ्या आणि आजीच्या आवडीच्या सर्व वस्तू घेऊन येऊया. विशालने आपल्या मुलीला होकार दिला. होकार ऐकून सई खूप खुश झाली. सर्वजण तयारी करू लागले फिरायला जाण्यासाठी. सर्वजण तयारी करून फिरायला गेले. त्यांनी खूप शॉपिंग केली. नंतर एका हॉटेलमध्ये जेवणही केलं. घरी परत येताना सर्वजण गाडीमध्ये बसले. अचानक सईची नजर एका केक शॉपमध्ये गेली आणि ती तिच्या आजीला केक खाण्यासाठी हट्ट करू लागली. तिने आपल्या आजीचा हात पकडला आणि रस्ता ओलांडू लागली. आजीने पाहिले तर समोरून एक कार वेगाने येत होती. तिने सईचा हात पकडून तिला मागे ओढले. सईला वाचवण्याच्या प्रयत्नात आजीला गाडीची जोरदार धडक बसली. ती खूप दूर जाऊन पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. विशाल आणि प्रणिता खूप घाबरले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. वृद्धाश्रमांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी फोन केला. डॉक्टरांनी त्यांच्यावर लगेच उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे.
त्यामुळे थोड्याच वेळात तिथे वृद्धाश्रमाचे अधिकारी पोहोचले आणि विशालला पाहिलं तर आई पिंटू म्हणून हाक मारत होती. हे ऐकून विशालला विश्वासच बसला नाही, कारण त्याला पिंटू म्हणून फक्त त्याची आईच हाक मारत असे. वृद्धाश्रमातील अधिकारी विशाल म्हणाला, काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्याला असाच मार लागल्यामुळे त्यांची स्मृती गेली होती आणि आज त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची स्मृती परत आली आहे. असे थोड्या वेळाने त्यांच्या शुद्धीवर आल्या आणि सगळ्यांना ओळखायला लागल्या. विशालला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि विशाल लगेच आपल्या आईच्या गळ्यात पडला आणि म्हणू लागला, आई, आता आपण कधीच वेगळे होणार नाही. मृत्यू आपल्याला प्रेमापुढे हरला आहे. जो व्यक्ती मरण पावला तो साक्षात आपल्या पुढे असेल तर यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही. आपल्या मुलीकडे पाहून विशाल तिला म्हणाला की बाळा, तुझी आजी आज व्यवस्थित आहे. हे सर्व ऐकून सई आनंदाने उड्या मारू लागली आणि आजीला जोरात मिठी मारू लागली. हे सर्व पाहून तिथे जमा असलेले सर्व लोक भावुक झाले. थोड्या वेळाने विशाल विचार केला की वृद्धाश्रमातील लोकांकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली. त्यानंतर त्याने वृद्धाश्रमात फोन केला आणि घडलेल्या घटनेबद्दल विचारपूस केली. तेव्हा दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्या सर्व अधिकाऱ्यांनी विशालला घडलेली सर्व हकीकत सांगितली. आश्रमामध्ये चित्रा नावाच्या 2 महिला होत्या. चित्रा नावाच्या दुसऱ्या महिलेला त्याच दिवशी मृत्यू झाला आणि योगायोगाने तुमच्या आईचा ॲक्सिडेंटही त्याच दिवशी झाला. डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांना शहरात पाठवण्यात आले आणि तिथल्या वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले. मृत झालेल्या महिलेला कोणीही नातेवाईक नव्हते आणि तेथील अधिकाऱ्यांची बदली झाली होती. त्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी आले होते आणि त्यांच्या चुकीमुळे आम्हाला गैरसमज झाला आणि तेथील वृद्धाश्रमात तुमच्या आईला दुसरे नाव मिळाले. तिथे त्यांना मीरा नावाने ओळखू लागले. त्या शुद्धीवर आल्या. मीरा मीरा असे म्हणत होत्या. बरे झाल्यानंतर आराम आणि स्मृती गेल्यामुळे त्यांची तब्येत सुधारली. ॲक्सिडेंटमुळे त्यांच्या शरीरावरती जखमा झाल्या आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचे केसही कमी करण्यात आले होते. एक नजर खूप कमी झाली होती, त्यामुळे त्यांना एक भिंगाचा चष्मा लागला. हे सर्व ऐकून ते लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आणि विशालने ती कल्पनाही केली नव्हती. ज्या आईच्या त्या अस्थि विसर्जित करून आला होता ती त्याला परत मिळाली होती. प्रणिता विचार करत पडली की ह्या सासूला आपण त्रास दिला, तिचा कंटाळा केला. त्या सासूने आज आपल्या मुलीचे प्राण वाचवले, म्हणूनच तिला आपल्या कृतीचा खूप पश्चाताप होत होता. तिला आपल्या सासूचे महत्त्व कळाले होते. खऱ्या अर्थाने चित्राताई आणि सईचा पुनर्जन्म झाला होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, रक्ताचे नाते कितीही महत्त्वाचे असतात, आज या कथेतून सिद्ध झालं. त्यामुळे रक्ताची नाती, सर्व नाती जपा, त्यांची काळजी घ्या. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, चित्राताईचं परत विशालच्या आयुष्यात येणं हे एक दैवी चमत्कारच म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.